जमिनीच्या सातबारा उतार्यामध्ये अधिकाऱ्यांकडून परस्पर फेरफार करून जमिनी हडपल्याचं, जमिनीच्या मालकी हक्काच्या नोंदणीमध्ये फेरफार केल्याचं आणि हा सगळा खटाटोप जमीन महसूल कायद्यातील कलम 155चा गैरवापर करून केल्याचं उघड झालंय। थोडक्यातनं या प्रकरणाचा वेळोवेळी मागोवा घेतलाय। त्यानंतर आता अखेर महसूल विभागानं दोषी अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे। कोण आहेत ते अधिकारी आणि हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय होतं सांगतो, पण त्या अगोदर अशा महत्त्वाच्या बातम्यांसाठी थोडक्यातला फॉलो करा। महाराष्ट्र जमीन महसूल कायदा 1966च्या कलम 155चा गैरवापर करून जमिनीच्या नोंदणीमध्ये फेरफार झाल्याची कबुली महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 19 मार्चला विधानसभेत दिली होती। त्यानंतर हा महसूल घोटाळा राज्यभर चर्चेचा विषय ठरला होता। त्यानंतर नाशिकचे विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्या समितीनं पुणे जिल्ह्यातील 38,027 प्रकरणांपैकी 2,383 प्रकरणांची प्रत्यक्ष तपासणी केली। यात या अधिकाऱ्यांनी जमीन महसूल कायद्यातील कलम 155चा गैरवापर करून सातबारा उतार्यावरील जमिनीचे क्षेत्र भोगवटादार आणि मालकी हक्काच्या नोंदणीमध्ये बेकायदेशीरपणे बदल केल्याचं समोर आलंय। यानंतर आता महसूल विभागानं कारवाई करत मुंबईत कार्यरत असलेले उपजिल्हाधिकारी संजय पाटील, नागपूरचे भूसंपादनाचे उपजिल्हाधिकारी मधुसूदन बर्गे, कोल्हापूरच्या जिल्हा निवडणूक अधिकारी गीता गायकवाड या 3 उपजिल्हाधिकाऱ्यांसह 15 जणांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश दिले आहेत। अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर न पाठवता थेट निलंबित करायला हवं होतं का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी थोडक्यातला फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।